जय हरी विठ्ठल बोलावा विठ्ठल। खरं तर वारी खूप जण विचारतात हा वारी प्रवास नेमका कसा असतो। आपण सुद्धा चालतो आणि वारीत सुद्धा चालतो, पण प्रवास हा वेगळा आहे। नुसतं पायानं चालतो त्याला प्रवास म्हणा, हृदयानं चालतो त्याला यात्रा म्हणा, पण वारीमध्ये शरीरानं, हृदयानं आणि पायानं एकत्र होऊन देहभान हावरून चालणं त्याचं नाव म्हणजे वारी। बोलावा विठ्ठल पाहावा मानवाला आपण म्हणतो विज्ञानाने आपल्याला जगण्याकरता 3 मूलभूत गरजा सांगितल्या, एक अन्न, वस्त्र आणि निवारा। पण खऱ्या वारकऱ्याच्या मनात याच्या पुढची 4थी एक गरज असते, ती म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि 4थी वारी। विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल विठ्ठल। चालत असताना तुमच्यापाशी तुमचं पॅन कार्ड असतं, तुमचं आधार कार्ड असतं, तुमचं नाव तुम्हाला माहिती असतं, तुम्ही ज्या दिंडीत चालता त्या दिंडीतल्यांना सुद्धा तुमची ओळख असते। पण एवढं असून सुद्धा चालत असताना लोक तुम्हाला तुमच्या नावाने कधीच हाक मारत नाहीत, ते तुम्हाला हाक देत असताना माऊली म्हणूनच हाक देतात। कदाचित ती माऊली हाक हेच आपल्या देवाचं दर्शन आहे असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही। असं वारीचं विशेष आहे, या वारीत कोणाला निमंत्रण नाही, या वारीत कोणाला बोलवलं नाही। कसं पहिला पावसाचा थेंब पडला शेतकऱ्याला पेरणीची लगबग असते, आणि पाऊस चालू झाला का वारकऱ्याला वारीची ओढ असते। सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे। चला सुभाष पार्क मधील सर्व बालगोपाळ आपण थोडस बाजूला व्हायचंय। बाप रखुमा देवरू श्री विठ्ठलाचा वारीकर। वारकरी आणि माऊली एवढे 2च शब्द जगण्याला खूप मोठा आधार देतात, हीच ओळख आहे एवढं तरी मी म्हणू शकतो। शेतकरी गावाकडे जसं बैलगाडी चालवतो तसं वारीला येणारा सगळा वर्ग हा शेतकरी असतो, आणि शेतकरी असल्यामुळं तो त्याही ठिकाणी त्याचे शेतीचे कामं करत असतो। असाच बैलगाडी चालवलेला खेळ आज या ठिकाणी संपन्न होतो। आताच्या शहरीकरणात या लहान लहान मुलांना बैलगाडी पाहायला भेटत नाही। आता इथून पुढे तुम्हाला दरवर्षी अशीच बैलगाडी पाहायला भेटेल। पंढरपूरमध्ये जाऊन वारकऱ्यांना जाऊन विचार बरं, आता पंढरपूर आलं पुढं कुठं? त्याचं उत्तर एवढंच आहे, बास आता याच्या पुढं नाही। हे म्हणता जे सुख येतं ना ते सुख शब्दात सांगता येत नाही। जो आनंद संसाराच्या कुठल्याच कक्षेत मावत नाही तो आनंद वारकऱ्याला चंद्रभागा पंढरपूरचा कळस जरी दिसला तरी खूप आनंद होतो। जो आनंद शब्दात आता अवर्णनीय आहे। पण तुम्हाला जर पाहायचाच असेल तर वारकरी बनून एकदा वारी चाला, आणि तिथं आल्यानंतर त्याला विचारा आता किती होईल, तेव्हा सुद्धा ते सुद्धा एवढंच उत्तर देईल, पुढच्या वर्षी तू चाल आणि पंढरपूरला ये। आणि इथं आल्यानंतर 15-17 दिवस चालल्यानंतर शेवटच्या दिवशी पंढरपूर बघ, आता काय वाटतंय? मग त्याला सुद्धा शब्दात सांगता येणार नाही। त्याला कोणी विचारा, त्याचं सुद्धा उत्तर एवढंच असेल, तू पुढच्या वर्षी चाल आणि पुन्हा पंढरपूरला ये। असं शब्दात येतं आहे, जे शब्दात कधी सांगता येत नाही तो आनंद पंढरपूरच्या वारीत आहे। पण भोगण्याकरता आणि उपभोगण्याकरता पुन्हा पुन्हा एवढंच म्हणेल, चिकित्सक म्हणून तुम्ही वारीत येऊ नका, भावना आणि हृदय घेऊन या, नक्की वारीचा आनंद तुम्हाला पदोपदी भेटेल। माझे माहेर पंढरी विठ्ठल